हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. भारतीय जनता पार्टीचा संकल्प मेळावा आज लोणावळ्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये पार पडतोय. त्या निमित्तानं व्यासपीठावरती जिल्ह्याचे अध्यक्ष, माझे मित्र आदरणीय प्रदीपदादा कंद, माझी वंशी बाळा बेगडे आणि खऱ्या अर्थानं सुरेखाताई निवडणुकीच्या अगोदर, इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर वर्षभर मी सहज 1-2 तास काढून लोणावळ्यामध्ये तुम्ही काय काम केलं हे लोणावळ्याच्या गल्लीबोळातून पाहून गेलो होतो. आणि परत लोणावळ्यामध्ये आल्यानंतर तुमचा पराभवच झाला कसा. एवढे सुंदर रस्ते, नगर विकास थोडा माझा आवडता विषय, सुंदर रस्ते, स्वच्छता ही लोणावळ्यासारखी महाराष्ट्रामध्ये कुठंच नाहीये. अशा माझी नगराध्यक्ष सुरेखाताई, पुजारी साहेब, सर्व व्यासपीठावरती मांडीवर. मित्रांनो, 2-3 गोष्टी आहेत. मागची आमदारकी भारतीय जनता पक्षाकडून निसटली, त्यानंतर ही आमदारकी पण निसटली. पंचायत समिती गेली, दोन्ही नगरपालिका गेल्या, देवरोड नाही, जिल्हा परिषदेमध्ये एकही माणूस नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सगळे कार्यकर्ते हे गलित गात्र झालेले आहेत. आणि ह्या गलित गात्र अवस्थेत तो कार्यकर्ते असताना प्रदेशवरनं हा संकल्प मेळावा घेतला जावा असा एक निरोप आला. आणि त्या निरोपानंतर आपण हा संकल्प आणि स्नेह मेळावा, ज्यावेळेस सगळं काही असतं त्यावेळेस कोणी भांडत नाही, आणि ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस आपल्या कुरकुरी चालवतात. मी याच्यामुळं पडलो, मी त्याच्यामुळं पडलो, त्यांनी मदत नाही केली, हा फितूर झाला, तो अमुक झाला, अशा सगळ्या गोष्टी चालू होतात. तर त्यासाठी मग हा स्नेह मेळावा, आपण एकत्र येणं आणि एकत्र येऊन मावळचा विकास करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आज 2-3 गोष्टी. आज देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये जनता पक्षाचं सरकार आहे, पण मावळमध्ये कुठेही आपली सत्ता नाही. आज सगळा महाराष्ट्र हा पुढे चाललाय, आणि जे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन, जे विकासाचं इंजिन, जे महाराष्ट्राला साथ देईल असा मावळ, मुळशी, खेड इथे एकही आमदार नसल्यामुळं इथं येणारे प्रकल्प थांबले. पुढच्या पिढीला काय देणार आपण? पण साध्या एखादा दुसऱ्या पराभवानं आपण एवढं गलित गात्र होऊन चालणार नाही, घरात बसून चालणार नाही, एकामेकावर टीका करून चालणार नाही. सारीपाट हा बाहेर मांडून खेळला तर त्याच्यात बुद्धीची वाढ होते, पण घरातच ज्या वेळेस संघटनेत जो एखादा सारीपाट आपल्या डोक्यामध्ये चालवतो त्यावेळेस ती संघटना खुळखुळी होऊन जाते. अशा वेळेस समोरासमोर बोलणं फार गरजेचं असतं. आम्ही काँग्रेसमध्ये असताना 5 वेळा तुम्ही आम्हाला चितपट केले की काय झालं, तुम्ही आणि काँग्रेस मंत्री माणसं, काँग्रेसची त्यावेळेची यायची, 5 वेळा आमचा आमदार होतो म्हणून गप्प बसलो का, घरात बसलो का आम्ही? तळेगाव नगरपालिका असेल, लोणावळा असेल, बाकी ठिकाणी असेल, उमेदवार लढतच होतो. बाळाभाऊ आम्ही नगरपालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधात असायचं, काय मी एकमेकांच्या विरोधात असायचं, पण आमचा भाग आम्ही अजिबात जाऊ देत नव्हतो. काही घाबरण्याचं कारण नाही. आज राज्याचं नेतृत्व आपल्या मागे, आज देशाचं नेतृत्व आपल्या मागे, जिल्हाध्यक्ष आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र काम करतोय, एका संघटनेत काम करतोय. त्या ठिकाणी ते अध्यक्ष, मी उपाध्यक्ष. त्या ठिकाणी आम्ही हाताला हात देऊन अगदी एखाद्या लॉबीला जर घाम फोडायचा तो घाम फोडतोय. आणि तुम्ही जर लोणावळ्याचे एकदम कट्टर कार्यकर्ते, मावळाचे कट्टर कार्यकर्ते, बाळाभाऊ हा एकमेकाला टाळी द्यायचं बंद करा. तुम्ही पैलवान विश्वनाथ बेगडेंचे चिरंजीव आहात, लक्षात ठेवा. तात्याच्या कुस्त्या मी जवळनं पाहिल्यात,
अतिशय जवळनं पाहिलं तात्यांच्या कुस्त्या. तात्या असतील, मोहन भाऊ असतील, मोहन भाऊ असतील, जवळनं लहान असताना अगदी उचलून घेऊन जायचे ते. त्या कुस्त्या पाहिल्या. तात्यांचा एखाद्या लंगोट आणि चड्डी आखाड्याचे असतील तर आवर्जून जपून बरोबर ठेवा आणि आजपासून जरा परत सुरुवात करा. काही कोणाला जे आपल्या विरोधात आहेत काही टाळी करून नाही, ही तुमची माणसं आहेत, हे तुमच्या समोर. आज तुम्ही सत्तेवर नाहीये. पवन मावळातल्या मेळाव्याला मी गेलो होतो. देऊला पटकन येऊन मी आपलं फ्लाईटला जायचं होतं, निघून गेलो दादा. पण पवन मावळातल्या मेळाव्याला गेलो होतो. इथले पाहिलं. निवडणुकीच्या दुसऱ्या वर्षी मी ताईंकडे चाललो. आज रणरागिणी एवढी कुठेही न घाबरता तुम्ही लोणावळ्याकडे लढले. थोडेफार मतांनी पराभव झाला तर सोडून द्या तुम्ही. एखादा पराभव दुसरा पराभव काय मनाला लावून घ्यायचं नसतं. ते तिथे आपले आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अडचण आली त्यावेळेस औरंगजेबाच्या उंटा समोर नतमस्तक होऊन त्यांनी त्या पदवीचा स्वीकार केला. ती पदवी डोक्यावर घेतली. बिन पायाच्या चपल्यांनी राज्य राखण्याकरता छत्रपती औरंगजेबाच्या उंटासमोर वाकले होते. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि नंतर काय अवस्था झाली, त्या औरंगजेबाला इथंच मारायला लागले ना. एखादा पराभव असेल त्या पराभवात जाऊ नका. दुर्दैवाने मावळामध्ये दुर्योधनाचं राज्य आहे. कुणाचं राज्य आहे? दुर्योधनाचं राज्य आहे. ज्या दुर्योधनाला त्या कर्णाने मदत केली होती मैत्रीपूर्ण बाळाभाऊला पाडण्यासाठी, त्या कर्णालाही मारण्यासाठी त्यांनी मागं पुढे पाहिलं तर तुम्ही आम्ही कोण? हे दुर्योधनाचं राज्य, ते विचार हे फार दिवस टिकत नाहीत. त्याच्याबरोबर असणारे आणि तो आपण दुर्योधनाचा महाभारताचा इतिहास पाहिलाय, महाभारता अभ्यासलाय, महाभारत आपण पाहतोय सगळं. अशा विचारांची माणसं टिकत नाहीत, अजिबात टिकत नाही. विचार कुठले टिकतायत? अहो आम्ही निवडणूक ज्यावेळेस लढवायचं काँग्रेसमध्ये असताना, मी स्वतः असताना, ती भारतीय जनता पक्षाची माणसं आणि संघाची माणसं नको नको करून सोडायची. एवढी वैताग आणायची. या घरातून निघाले की त्या घरात, त्या घरातून निघाले नाही का. निवडणुकीच्या होतो कुठून ती कार्यकर्ते यायचे आणि फार सळोके प्लस करून सोडून द्यायचे. तो चिवटपणा आजही कार्यकर्त्यांमध्ये दादा आणि बाळाभाऊ आहे. तुम्हाला जास्त काम करायला लागेल, वर्षांना जास्त काम करायला लागेल. आज काही बोलले, साहेबी बोलले, बाकी बोलली सगळी मंडळी. आज कार्यकर्त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे आपण उभं राहायला पाहिजे. आज कार्यकर्त्यावरती एखादी केस झाली, त्याला एखादी अडचण झाली, कुठं जाणार तो? सातत्याने अशा मेळाव्याच्या माध्यमातून, सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून, सातत्याने मावळ तालुका पुढे नेण्याच्यासाठी आज 29 वर्षापर्यंत सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये, त्या तरुणांना हाताला काम देण्यासाठी प्रत्येक आपल्याला मतदारसंघातनं, प्रत्येक ठिकाणावरनं, प्रत्येक नगरपालिकेमधनं भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं नेतृत्व आपल्याला आणायला लागेल. आणि त्यासाठी आजपासूनच आपल्याला काम करणं हे गरजेचं आहे. प्रदीप दादा, उद्याही मेळावा आहे, काही कार्यक्रम आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला ह्या 2-3 तालुक्यावर अध्यक्ष या नात्याने जास्त वेळ द्यायला लागेल. आज लोणावळा असेल, तळेगाव असेल, किंवा देवरुड असेल, कामशेत असेल, टाकवे असेल, काही नाराज मंडळी असतील, बाळाभाऊ निवडणुकीच्या माध्यमातून घरात बसले असतील, तुम्ही जाऊ, मी जाऊ, आपण सगळे त्यांच्यापर्यंत जाऊ. आज आमची गाई घरात बसली होती की सकाळी राहुलला फोन केला, अरे काय म्हणलं, राजाराम भाऊ दिसत नाही कुठल्या कार्यक्रमाला, थोडे नाराज आहेत. म्हटलं मी राजाराम भाऊला फोन केला, म्हटलं भाऊ काय झालंय? म्हटले आपण माझं काही चुकलं नाही, आणि चुकलं काय असेल किंवा काय असेल, पण एकमेकाचं बोलणं चाललं बंद झाले. म्हटलं बा, गौंडला सांगितलं मी येत आहे तर तुम्हाला न्यायला येतोय. मुलगी माझ्या घरात नांदी, त्यामुळे त्यांना ते ऐकून भागच पडलं. तुम्ही येऊन थांबा म्हटलं, माझ्याबरोबर चला. अहो कट्टर कार्यकर्ते, तुमच्यामुळं भाजप मोठा झालाय, सगळ्यांमुळं आम्ही आज आलोय. आणि तुम्ही जर घरात बसले शिंदे साहेब तर कसं व्हायचं? त्या पोरांनी काय करायचं? ज्या नवीन मुलांना सत्तेत जायचं, जी काम करतायत, त्याला नगरसेवक होऊशी वाटतं, त्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतं, त्याला सरपंच बनवूशी वाटतं, त्याला पंचायत समिती निवडूशी लागते, त्यांनी काय करायचं? आपण त्यांच्यासाठी पण काम करणं गरजेचं आहे. आज हा संकल्प मेळावा होतो, राज्यात हा कार्यक्रम आलेला आहे.
आवर्जून इथून पुढं आपला कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबातला घटक, त्याला कुठलीही अडचण निर्माण झाली आपण सगळे त्या कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहू. सगळ्यात जास्त रेड माझ्यावर झाल्या. मागच्या वर्षी एकाच विभागाच्या 2 वर्षात 30 रेड झाल्या. जीएसटीच्या 2, इन्कम टॅक्सच्या 2, SIT. माझ्या मागे SIT आहे. पण काही घरात बसायचं का? काळजी करू नका. आम्ही सगळे कट्टर कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीने उभे राहू. कट्टर कार्यकर्त्यांच्या ताकदीने, कुठलाही कार्यकर्ता असो, काही असो. आणि हा पक्ष बांधणीसाठी परत आपण सगळ्यांनी एकजुटीने लढायचे, उभं राहायचे, चांगलं काम करायचे. चांगलं काम केल्यानंतर हा मावळ परत नंबर 1 ला आपल्याला न्यायचा आहे. भारतीय जनता पक्षाचा तळापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्या ज्या निवडणुका असेल त्या आपल्याला जिंकायच्या आणि त्या समाजासाठी जिंकायच्यात आणि समाजाला मोठं करायचंय. या ठिकाणी लोणावळाकरांनी हा संकल्प मेळावा घेतलाय. मी लोणावळाकरांना खूप खूप धन्यवाद देतो. आज सगळ्यात जास्त आक्रमक कार्यकर्ते आणि पक्ष टिकवणारे कार्यकर्ते सगळीकडेच आहेत, पण त्यामध्ये लोणावळ्याचा नंबर सगळ्यात वरती लागतो हे सांगावंच लागतं. पवनवाड्यात परवा मेळावा झाला, 800-900 लोक होती. त्या ठिकाणी उल्लेख आवर्जून करूशी वाटतो की इथे बसलेली जी मंडळी आहेत, गुलाब काका असेल किंवा कदम साहेब असतील, अतिशय तळमळीने ज्या वेळी सांगत असतात, फक्त ती रडायची बाकी असतात पक्षासाठी. आम्हाला कुठलं पद नको, पण आमचा पक्ष उभा राहायला पाहिजे. बाळाभाऊला कधी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता कधीही फोन केला तर आवर्जून फोन उचलतात. हा माझा कार्यकर्ता आहे, मला गेलं पाहिजे, मला आलं पाहिजे. बाळाभाऊ परत पहिल्यासारखं प्रदीप दादा, तुम्हालाही विनंती आहे, बाळाभाऊला विनंती आहे, सगळ्या व्यासपीठावरची माणसं मंडळी, इथे एकाही कार्यकर्त्याला कुठची अडचण आली तर आपण सगळ्यांनी ताकदीने तिथे उभं राहायचं आणि पक्ष उभं करायचा. हीच आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.